वेलकम बॅक मैदानाच्या आतमध्ये तडाखेबाज धमाकेदार सुरुवात आपण पाहतोय पहिल्या दोन चेंडूंचा खरपूस समाचार. 2 चेंडू 10 धावा. सुपर बॅटिंग आपण पाहतोय मिस्टर मयूर मर्दे ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार आपण पाहिलाय. दोन फलंदाजांची जोडी हार्दिक फायटर्स डहाणू या संघाच्या माध्यमातून एका साईडने मिस्टर अवी धान मेहर तर दुसऱ्या साईडने मयूर मर्दे ज्याने जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा फलकावरती सजवलेल्या आहेत. एका साईडने साई एकता बिरवाडी तर दुसऱ्या साईडने हार्दिक फायटर्स डहाणू. या वेळेला मात्र यॉर्क लेनचा चेंडू होता. चांगला कमबॅक बघायला मिळालाय. सुपर बॉलिंग. पंचांचे संकेत त्या ठिकाणी पोहोचले गेलेत. पंजा समोर आलेला आहे. पाईच्या स्वरूपात धावांचा आलेख उंचावला गेलाय. 3 चेंडूंच्या समाप्ती अखेर 11 धावा या फलकावरती आपण पाहतोय. एका साईडने मिस्टर दालन करत गोलंदाजी मार्कवर टॉलमॅन आपण पाहतोय आणि पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर 11 धावा फलकावर. रितेश करत यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतायत. साई एकता बिरवाडी या संघाच्या माध्यमातून सज्ज झालाय. या वेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. इंटू द गॅप मध्ये निघून गेलाय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहू शकतायत मिस्टर सार्थक याच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये 12 धावा फलकावर 4 चेंडूंमध्ये. सार्थक घरातला आपण पाहिलं डीप मध्ये खूप छान प्रकारे चेंडूला स्टॉप केलंय. या वेळेला जरूर फटका फसला होता परंतु सेफ स्ट्रोक म्हणूनच ओळखला जाईल कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाहीये. पूर्वी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट्स. यष्टी रक्षकाला फास्ट थ्रो अपेक्षित होता. डायरेक्ट थ्रो हातामध्ये यायला हवा अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त केली जाते. थोडासा अपूर्ण थ्रो आपण पाहतोय. 14 धावा फलकावर 5 चेंडूंचा खेळ जो एकंदरीत समाप्ती अखेर झालाय. मिस्टर निकुंज राऊत जो एकंदरीत वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये तैनात झालेला आहे आणि रितेश गरत जोरदार थ्रोची अपेक्षा जी अपेक्षा भंग झालाय. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर 14 धावा फलकावर. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा सार्थक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतात. सार्थक घरत यांच्या माध्यमातून वाईडिश लॉंग ऑफ डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर यांच्या अगदी केंद्रस्थानी त्यांना तैनात करण्यात आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 15 धावा या फलकावरती आपण पाहतोय. 15 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. हार्दिक फायटर्स डहाणू या संघाची अवस्था. या ऐकूया एक छोटीशी धून आणि लगेचच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
प्रथमेश घरत बंटी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण विना विलंब समालोचन कक्ष समीप या. बंटी, आपण समालोचन कक्ष समीप यायचं आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 217 षटकार कंप्लीट. एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. सरळ निघून जातोय बाईकच्या स्वरूपात. पंचांच्या संकेत पोचलेले आहे. 2 षटकांचा खेळ अपरिपूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 25 धावा या फलकावरती बघायला मिळत आहे. तर 25 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर. नेक्स्ट मॅच च्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. युवा उमरोळी वर्सेस युनिटी शिरगाव. दोन्ही संघांचे संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांच्या कर्णधार आपण सज्ज राहायचा आहे. युवा उमरोळी वर्सेस युनिटी शिरगाव. अक्षय पाटील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. अक्षय पाटील आणि बंटी, कृपया करून आपण विना विलंब. 25 धावा फलकावर 25 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहू शकतात. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांची जोडी तैनात आहे. साईडने मयूर तर दुसऱ्या साईडने अविला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर यावेळेला सज्ज झालाय मिस्टर रितेश करतला आपण पाहतोय. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड चेंडू निघून आलाय. समालोचन कक्षाला सलामी षटकार. धन्यवाद डीजे. सुंदर फलंदाजीचं प्रत्यक्षकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. मिस्टर अवी धान मेहर याच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेलाय. या डीप मिड विकेट झोन मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण, चाणाक्षपणा कसा असावा हे दर्शवून दिलं गेलंय जीवा घरत याच्या माध्यमातून. काही कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चित्त्याच्या वेगाने आला होता, चेंडूवर स्वार झाला आणि आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं कार्य. असे क्षेत्ररक्षक तुमच्या संघामध्ये असणं फार आवश्यक आहे. बघा, एका क्षणात 3 ते 4 धावा वाचवण्याचं कार्य जीवा गर्देच्या माध्यमातून जबरदस्त क्वालिटी सुपर फिल्डिंग आपण पाहतोय. स्ट्रेट बॅटने डाऊन दी ग्राउंड. या फटक्यावर आपण पाहू शकतायत मयूर मर्दे नावाचा क्लास लिहिला होता. षटकार. धावसंख्या फार झपाट्याने वाढू लागलाय. फलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर तब्बल 38 धावा, 38 रन्स या स्कोर कार्डवर सजलेले आहेत. नाबाद बिनबाद जिंदाबाद. चेंडू पडल्यानंतर यावेळेला जरूर थोडस नागमोडी वळण घेण्यात आलं, परंतु फायदा जो आहे तो फलंदाजालाच होतोय, कारण अतिरिक्त यावेळेला टर्न बघायला मिळालाय. स्कोर कार्ड मात्र या वेळेला जबरदस्त. 39 रन्स, मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल. फुटस्पूरमधील चेंडू ऑन साइडला, घुटना टेक, सिक्सर देख मैदानाच्या आतमध्ये मयूर मर्देच्या माध्यमातून काही विलक्षण अनोखी प्रतिभा संपन्न अभिजात फलंदाजी आपण पाहतोय. 6 धावा. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक काळ असा होता की हेमंत मर्दे यांनी खऱ्या अर्थाने डहाणू तालुक्याचं नाव मोठं केलं होतं. फलकावरती जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 44 धावा, आणि आता हेमंत मर्दे यांचा वारसा जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये त्यांचे सुपुत्र मयूर मर्दे. क्या बात आहे यार. 8 चेंडूंमध्ये वैयक्तिक 26 धावा. सुपर नाव का आपण पाहतोय. 44 धावा.
या फलकावर बॅटची एज घेऊन चेंडू निघून चाललाय. या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गली रिझन मधून थोडासा जरूर लगबग बघायला मिळाली. चेंडू उचलेपर्यंत या वेळेला एक धाव सहजगत्या परिपूर्ण केली जाते. 45 धावा या फलकावर 17 चेंडूंमध्ये. सुपर्ब नॉक आपण पाहू शकताय. षटकार आणि चौकारांचा अक्षरशः पाऊस पाडला गेलाय. जो लोग पानी से नहाते हैं वो सिर्फ लिबास बदलते हैं, लेकिन जो लोग पसीने से नहाते हैं वो लोग इतिहास बदलते हैं. आणि या हिस्ट्री कोरणारा खेळाडू मयूर मर्देला आपण पाहतोय. यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडू पुन्हा एकदा निघून आलाय. समालोचन क्षेत्राला सलामी. षटकार. चला पुन्हा एकदा विनंती करतोय या वेळेला मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक पावलांचा वापर कसा करावा, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क कसं यूज करायचं हे मयूर मर्देकडून शिकण्यासारखं आहे. 6 धावा. पार्टनरशिप आपण पाहतोय पुन्हा एकदा साइडला. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. काही विलक्षण विस्मयकारक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू उपलब्ध करून द्या प्लीज, विनंती आहे. आपण चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. पहिल्या विकेट साठी आतापर्यंत 64 धावांची भागीदारी. 64 रन्स विदाउट लॉस आपण पाहतोय. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट बॅटिंग. ज्या प्रकारे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं होतं, वेस्ट इंडिज संघाचे 2 फलंदाज ज्यांनी 5 मे 2019च्या दिवसामध्ये आयर्लंड संघाच्या विरोधात शाई होप आणि जॉन कॅम्बेल यांनी 365 धावा केल्या होत्या. अगदी तशा प्रकारे या वेळेला मयूर मर्दे आणि दुसऱ्या साइडने मिस्टर अविधान मेहर यांच्या माध्यमातून पहिल्या विकेटसाठी नाबाद बिनबाद जिंदाबाद. 66 धावा. आतापर्यंत एक देखील गडी गारद झालेला नाहीये. आउटस्टँडिंग बॅटिंग आपण पाहतोय. महिला क्रीडा विश्वामध्ये जर आपण रेकॉर्ड पाहिला, पहिल्या विकेटसाठी पालघरची सुकन्या पूनम गणेश राऊत आणि आग्र्याची सुकन्या दीप्ती भगवान शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त धावा या केलेल्या आहेत वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये. आणि तशा प्रकारे पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 67 धावा या बिनबाद. आतापर्यंत षटक जर आपण पाहिले तर 3.4 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर बघायला मिळालाय. सुपर क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अक्षरशः महागडे ठरलेले आहेत. गोलंदाजांचा समाचार सुरू आहे. गोलंदाजांची पिसं काढण्याचं कार्य सुरू आहे. यावेळेला डाऊन द लेग वाईड बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शविला गेलाय. आणि म्हणूनच म्हटलं जातं, मी नेहमीच उल्लेख करतो की पार्टनरशिप म्हणजे मोठ्या धावसंख्येचा मूलभूत पाया आहे. आणि या वेळेला जबरदस्त भागीदारी 2 खेळाडूंमध्ये आपण पाहतोय. क्लास पार्टनरशिप. 4थ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. एका साइडने मयूर मर्दे 13 चेंडूंमध्ये 41 धावांवरती खेळतोय. दुसऱ्या साइडने अभिधान मेहर 10 चेंडू 23. एकदा ऑन साइडला खेळला गेलाय. ऍडम गिलक्रिस्ट कॉपीबुक स्टाईलने चेंडू निघून येतोय. डीप मिड विकेट झोन मध्ये धावचित करण्याची संधी या वेळेला
खरोखर या धावेची आवश्यकता होती का? जोरदार टाळ्यांचा गजर करा. 13 चेंडूंमध्ये 41 धावांची झुंजार खेळी साकारून येस वन शॉट संकेत पंचांच्या माध्यमातून मयूर मर्दे बॅक टू दी पॅव्हिलियन आपण पाहतोय. चला नाणेफेकीचा कौल. आदरणीय जय पाटील सरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नेक्स्ट मॅच दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत युवा उमरोळी वर्सेस युनिटी शिरगाव. चला आपण वळूया प्रशांत आदवडे सरांकडे. सुपर मॅच. 4 षटकांचा खेळ हा एकंदरीत जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जो समाप्ती अखेर पाहायला मिळतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर फलकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते एकंदरीत पाहायला मिळते. 68 लॉस ऑफ 1 विकेट्स. यस, या चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये, काउंट करण्यात आलेली नाहीये, जो योग्य एकंदरीत लेखाजोखा शुभम गिरत यांच्या माध्यमातून. आता शेवटच्या आणि अंतिम षटकाला सुरुवात होते. न्यूमॅन इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या टेनिस बॉल क्रीडा विश्वातील अत्यंत कमी कालावधीत बनलेला कार्यसम्राट महानायक दिग्गज कलाकार प्रीतम बारीला आपण पाहतोय. पडल्यानंतर जबरदस्त ऑफ कटर आहे. कौतुक करावं या चेंडूचं. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा. जीवा घरात सुपर बॉलिंग आपण पाहतोय. क्लास गोलंदाजीचं पृथक्करण हे मैदानाच्या आतमध्ये जीवा त्याच्या माध्यमातून जबरदस्त. बघा बोटांमध्ये काय जादू आहे. लहानपणी बालगीतांमध्ये एक गीत ऐकलं होतं, माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा. आणि ही जादू या वेळेला लेग कटर गोलंदाज मिस्टर जीवा घरत आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट बॉलिंग सुरू आहे. ओहो क्या बात आहे. प्रेक्षकांना गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. हे काय घडतंय. शेन वॉर्न डोळ्यासमोर यावा, ज्याने ऑस्ट्रेलियासाठी तब्बल 708 विकेट्स गारद केले. जिम लेकर डोळ्यासमोर यावा, ज्याने 27 जुलै 1956च्या दिवसात ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानात एका कसोटी सामन्यात 19 विकेट्स गारद केले होते. शिवा क्या बात आहे. आउटस्टँडिंग बॉलिंग. यावेळेला फुलटं स्वरूपातील चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत, आउट ऑफ द पार्क. षटकार प्रीतम बारी, लई भारी. 6 धावा. 74 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 74 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिले 3 चेंडू जे निर्धाव स्वरूपात, परंतु 4थ्या चेंडूवर आपण पाहू शकतायत चहामध्ये खारी. आणि क्रिकेटमध्ये सर्वांमध्ये लय भारी अर्थातच प्रीतम बारी. अगदी 2014 ते 15 मध्ये जर आपण वळून पाहिलं तर प्रीतम बारी एक नौखा खेळाडू असायचा जो डहाणू संघासाठी. परंतु आजच्या डेटला जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून त्याची निवड ही सातत्यपूर्वक बघायला मिळाली. स्कोर कार्ड फलकावरती आतापर्यंत जर आपण तपासून पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 76. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, सुप्रीमो चषक सारखी स्पर्धा असेल, स्वर्गीय रतनबुवा चषक काटाईच्या मैदानातील ती मोठी स्पर्धा असेल, प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळण्याचा दांडगा अनुभव असलेला हा खेळाडू प्रीतम बारी. क्या बात आहे जीवा यार. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट बॉलिंग. एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या हाताच्या बोटांमध्ये जशी सोन्याची अंगठी शोभून दिसते आणि एखाद्या अभिजात सौंदर्याने नटलेल्या स्त्रीच्या गळ्यामध्ये सोन्याचा अलंकार जसा शोभून दिसतो तशी ही गोलंदाजी होती. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू फुलटा स्वरूपात होता म्हणून षटकार. 5व्या चेंडूवर 2 धावा आणि 6व्या चेंडू निर्धाव. सर्वात महत्वाची आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट कोणती होती तर ही गोलंदाजी त्याने महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील महानायक आणि कार्यसम्राट खेळाडू प्रीतम बारी सारख्या दिग्गज खेळाडूच्या विरोधात ही गोलंदाजी करून त्याने अशा प्रकारे मात्र फलंदाजाला नाचवण्याचं कार्य करून दाखवलंय. टार्गेट जर आपण पाहिलं तर निर्धारित 5 षटकांमध्ये ॲक्युरेट समोर ठेवलं गेलंय. 77 धावांचं टार्गेट साई एकता बिरवाडी या संघासमोर आपण पाहतोय. हाफ मॅच समोर आपण पाहू शकतायत मिस्टर दालन एका षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 14 धावा. विक्रांत याच्या माध्यमातून 2 षटकांमध्ये 25 धावा.
त्यानंतर आपण पाहिलं असेल क्रितेश, ज्याच्या एका षटकामध्ये तब्बल 27 धावा. आणि तदनंतर मात्र आपण पाहू शकताय जीवा, क्या बात आहे यार, जीवा घरातला आपण पाहिलं एका षटकात केवळ 8 धावा. सामन्याचं समीकरण 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 77 धावांचं टार्गेट हे समोर ठेवलं गेलंय. काय घडेल आणि काय बिघडेल ते ऐकूया हिंदी भाषेतील प्रख्यात आणि सुविख्यात समालोचक प्रशांतजी आदवडे यांच्या स्वमुखातून. तत्पूर्वी एक संधी डीजे सुभाष यांना. छत्तीस गेंदों में 29 गेंदे यॉर्कलैंड की गेंदबाजी की थी अनिकेत राउत. ये भी एक बार फिर कमाल के खिलाड़ी जिन्होंने भी प्रभावित किया था और अच्छा प्रदर्शन, अच्छा विरेशन रहता है पालघर के गेंदबाजों के पास. पहली गेंद प्रीतम बारी की, स्ट्राइक के रन पर बल्लेबाज तैयार है अजीत सामना करने के लिए. सुंदर गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी सी शरारत करती हुई और सही ठिकाने में गेंदबाजी कर रहे हैं. कुंडलित पर टिप्पा खाने के बाद गेंद शरारत कर रही है. विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए ऑन साइड पर खेलना चाहते थे. पहली गेंद सही ठिकाने में, फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं अजीत ऑन स्ट्राइक. मुकाबला बहुत इंपॉर्टेंट रहेगा. साई एकता की टीम भी बहुत अच्छी है. बीरबाड़ी और डहानू के बीच मुकाबला चल रहा है. काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं tenniscricket.in के माध्यम से. सभी का स्वागत है. इस ओवर की अगली गेंद, ओहो सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा, पैर नहीं चल रहे हैं. दोबारा इस गेंद को देखे बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. टिप्पा खाने के बाद एक बार फिर बहुत तेजी के साथ शरीर की तरफ आई है. अजीत बैकफुट पर खेलने की कोशिश कर रहे हैं. क्रीज के गहराई में जाके बल्लेबाजी करने का प्रयास कर रहे हैं. पहली दो गेंदों पर अगर कहानी देखे तो बहुत ही अच्छा ओवर चल रहा है. अच्छा ओवर घट रहा है. ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं है. अजीत ऑन स्ट्राइक, कदमों का इस्तेमाल किया सुंदर तरीके से. गेंद को कहते हुए खिलाड़ी मौजूद है. शानदार थ्रो. इस पर मिडॉन की तरफ फील्डिंग बहुत ही बढ़िया होती हुई
पहले विकेट का पतन और इस वक्त साई एकता की उम्मीदों को लगता हुआ पहला झटका। सुभाष जी हमारे साथ जुड़ेंगे एक छोटे से ब्रेक के साथ। डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपण पाहू शकतायत. एक रुबाबदार व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले. जोरदार ट्रायनच्या गजरामध्ये सरांचं आपण स्वागत सन्मान करायचा आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. एका साईडने आपण पाहू शकताय तर डॉक्टर सुलोचना सुनील गरत मॅडम आणि समवेत डॅशिंग अँड डायनामिक रुबाबदार व्यक्तिमत्व आदरणीय सुनील जी गरज साहेब आपण आलात. आप आ गए बाहर आ गई. आमच्या मुख्य व्यासपीठावर सहर्ष स्वागत. स्ट्रोक अच्छा है बल्ले के बीचों बीच और फिलहाल हमारे मेहमान पहुंच चुके हैं मंच पर, तो इनके स्वागत के लिए एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है. सुनील जी घरात सुलोचना ताई घरात आणि मैदानात बॅट्समन रंगात आलाय परत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये. आणि ज्या वेळेला दबाव होता आपण बघितलं तर दबाव प्रचंड होता आणि त्यावेळेला एक प्रेशर रिलीज ज्या पद्धतीनं करायचं होतं तो एक फटका निश्चितच निकुंजच्या बॅटमधनं आलेला आहे. निकुंज व्यक्तिगत सहाय्य धावसंख्या करतो की आता क्रितेशचा विचार केला त्यानं खातं खोललेलं नाहीये. प्रीतम गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. या बेला टप्पा पडल्यानंतर थोडासा पुन्हा एकदा वळणारा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी केली जाते. लेन चांगली आहे, मिश्रण चांगलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. यशस्वी षटकाची सांगता होते. प्रीतमच्या पहिल्या षटकात एकूण धाबा आल्या त्या 6 रनआउटच्या रूपानं फलंदाज बाद झाला. त्यामुळे त्याच्या खात्यावरती जरी विकेट नसली तरी गोलंदाजी अफलातून केलं. एक ब्रेक घेतोय. सुभाषचं एक सुंदर गाणं या ठिकाणी आपण घेऊन घ्या आणि त्यानंतर या मॅचचं दुसरं षटक जे आहे त्यातला अद्भुत खेळ. निकुंज पर कृतेश जिनके ऊपर निगाह रहेगी. कमाल के खिलाड़ी विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी करते हैं और तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए निगाह इस खिलाड़ी के ऊपर भी रहेगी जो काबिलियत वाले बल्लेबाज है. इस ओवर की पहली गेंदबाजी करने के तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. ओ सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. लेंथ अच्छी है. ज्यादा आगे डालते हुए क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए थोड़ा शफल होके गेंद को ऑनसाइड पर खेलना चाहते थे. शानदार गेंदबाजी. पहली गेंद सही ठिकाने में, सही इलाके में और बल्लेबाज को ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं मिला. अच्छा स्टार्ट, अच्छा आगाज इस ओवर में. देखिए इससे कॉन्फिडेंस जरूर गेंदबाज का बढ़ सकता है. राइट आर्म ओवर द विकेट. इस बार क्रितेश घरत रंगात आलाय परत. अप्रतिम फटका खेळलाय. व्यासपीठावरती आपण बघू शकता मान्यवर देखील त्यांचं आडनाव देखील घरत आहे. मैदानामध्ये क्रितेश घरत आलाय. सुनील घरत भरपूर खुश होत आहेत. सामन्याला रंग चढलाय. अतिशय दमदार असा फटका. चेंडू सीमा पार. 6
कृतेश घरत फिलहाल बहुत अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलते हुए रन संख्या कृतेश 10 रन संख्या कुल मिलाकर 16 रन 1 विकेट के नुकसान पर। ब्यूटीफुल टाइमिंग। एक बार फिर ऑफ टीम के बाहर थोड़ा सा आए थे शफल होके और ब्रॉकल में जाना चाहते थे गेंदबाज यार करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन फिलहाल ये फुल टॉस बना के खूबसूरत स्विफ्ट शॉट खेला गया ऑन साइड पर। ये कृतेश की ताकत है। एक बल्लेबाज के तौर पर टेनिस विश्व में इनकी पहचान बनी हुई है। अब संघर्ष 3 तरह का होता है, जरूर बताऊंगा इस गेंद के बाद। करण तैयार, स्ट्राइक रन पर बल्लेबाज कृतेश 10 पर खेल रहे हैं। ओहो हो, क्या बात है, क्या बात है, कमाल की बल्लेबाजी। तोड़ डाला, फोड़ डाला, सबको पीछे छोड़ डाला। गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। मैग्निफिसेंट बैटिंग। जो मेहमान इस वक्त मंच पर बैठे हुए, इनका दिल की गहराई से स्वागत है। अभी आप चापीबड़ी चषक 2022 देख रहे हैं टेनिस क्रिकेट .in के माध्यम से। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज करण तैयार। स्ट्रोक अच्छा है, ऑनसाइड पर गैप में खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए। लेकिन बीच में आपने कोचिंग देखी थी, बिंदी गेंद छक्का, उसके बाद में एक बार फिर वो चौका है, छक्का, वाइड बॉल और उसके बाद में सिंगल है। तो इसका मतलब है ये जो ओवर था बहुत ही अच्छा रहा बल्लेबाजों के लिए। 2 ओवर की कहानी बहुत ही इंटरेस्टिंग रही है। और अब जाकर दोबारा अब देखिए ऑन स्क्रीन देखिए कृतेश घरत जो इस वक्त है अपने पार्टनर के साथ चर्चा करें, निकुंज को बताते हुए इस वक्त टीम की जरूरत क्या है, अब क्या इसका फायदा हो या नुकसान, ये तो आने वाला समय बताएगा। करण तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, उल्टॉस गेंद है, इस पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात और अच्छा स्ट्रोक था। दूसरे के लिए वापस आ रहे हैं कृतेश घरत, बहुत ही जबरदस्त पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं। उसके बाद विकेट के बीच दौड़ लगाते हुए तालियां बज रही है, बजी की चिट्ठी, बजी की ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। बिल्कुल ये खेल जुनून बनने वाला है, कमाल का मैच है। आणि व्यासपीठावरती निश्चितच घरत परिवार उपस्थित आहे, मैदानामध्ये कृतेश घरत आहे, रंगत या ठिकाणी वाढलेले आहे, लज्जत वाढलेले आहे, सामना चांगला होणार यात काही शंका नाहीये। 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता। सुभाषजी पुन्हा एकदा मधुर गाणं आपण घेऊन येऊया, रंग भरूया आणि परत येऊया। शुक्रिया डीजे। आज के दिन का सबसे बड़ा बैटल, प्रीतम बारी बनाम कृतेश घरत, मजा आएगा। अब दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। दूध का दूध, पानी का पानी। मैदान के अंदर एक बार फिर देखिए बड़ी कहानी। कृतेश, क्या बात है, शानदार स्ट्रोक गेंद बॉलर के बाद से करेंगे स्वागत पहली गेंद पर। एक बार फिर देखे बाहरी का स्वागत जो हुआ है ना, वो स्वैग से हुआ है, स्वैग से स्वागत हुआ है। और क्या कमाल का स्ट्रोक कृतेश घरत की तरफ से, ईंट का जवाब पत्थर से दे रहे हैं। जवाबी हमला मैदान के अंदर होता हुआ गेंदबाजी करने के लिए प्रीतम बारी। ये भी हवा में है, हवा में है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है और ले लिया कैच।
दूध का दूध पानी का पानी खत्म हो गया। एक बार थी देखे तो क्रितेश घरत की कहानी, ये लंबी कहाणी आहे, मजा आएगा। और आली रे आली, प्रीतम बारीची बारी आली मैदानामध्ये, आणखीन एक मोठा विकेट जातोय यावेळेला क्रितेश घरत बॅक टू द सामोरा जात या ठिकाणी कितेश घरतनं केल्या 23 धावा, परंतु पिक्चर संपलेलं नाहीये। ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है, बहुत कुछ आना बाकी है। मैदान के अंदर आप देखिए नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए रोहन, और एक तरफ प्रीतम बारी। पहली गेंद पर स्वैग से स्वागत, दूसरी गेंद पर विकेट गिरा है और कितेश घरत बैक टू द पेवन जाते हुए 23 रन बना के वो बैक टू द पेवन चले गए हैं। 32 पर 2। अब जाकर जीतने के लक्ष्य की बात करते, बहुत बड़ा लक्ष्य है, 77 रनों की जरूरत है। 5 ओवर का ये मुकाबला। प्रीतम बारी जिन्होंने अभी तक अगर देखे तो पहले ओवर में थोड़ा सा महंगे, थोड़े ओवर में अगर पहले ओवर की बात करें तो पहले ओवर में गेंदबाजी की थी। इस ओवर में कहानी इंटरेस्टिंग है, विकेट गुच्छे में आते हुए गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा क्रिकेट का रंग, रंग में भंग, विकेट गिरता बल्लेबाज सामना जिंकण्यासाठी खेळाडू करतात जीवाचे रान। बॉल आणि बॅट मधलं द्वंद्व मैदानामध्ये रंगलं छान। रोमर्सक सामना पाहताना क्रीडा शौकींनी विसरलेत भूक आणि ताट, शिट्या टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलंय सारं मैदान। चातक पक्षाप्रमाणे विजेत्यांची प्रतीक्षा करत आहे चापेवाडी चषक 2022 सोनेरी रुपेरी चंदेरी पान। यावेळेला बघितलं तर 40 वर्षाची परंपरा असलेली स्पर्धा आहे। क्रितेश घरत बॅक टू द पॅव्हलियन गेलाय मैदानामध्ये। जर बघितलं तर निकुंज सारखा एक मोठा मोरा गारद करण्यामध्ये यश मिळाय। हॅट्रिक ऑन, इथे हॅट्रिक निश्चितच महत्वाची असेल। ज्यावेळेला कोलकाताच्या मैदानावरती हरभजन सिंगनं वयाच्या 19व्या वर्षी हॅट्रिक पूर्ण केली होती, इथे एक मोठी कामगिरी करण्याची संधी प्रीतम बारीला आहे। चांगला फटका, सुंदर खेळलाय, बॉलरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय। क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं होतंय, अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। टाळ्यांचा गजर मैदानामध्ये निश्चितच होतोय आणि ती दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण अभि धामनेर यांच्याकडून यावेळेला चेंडू खूप चांगला खेळला होता, फटका खूप चांगला होता। चांगलं क्रिकेट, पॉझिटिव्ह क्रिकेट, सकारात्मक क्रिकेट यावेळेला पाहू शकता। अझरुद्दीन स्टाईल चेंडू परत एकदा मैदानात टाकलाय आणि फायदा मिळतोय। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकात धावा 33, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साई एकताचा संघ मैदानामध्ये संघर्ष करतो आहे। धावफलकावरचा विचार केला तर यावेळेला प्रीतम बारीनं एक मोठा फटका आल्यानंतर ब्रेक लावलाय। दुसऱ्या षटकाचा खेळ त्याच्या दृष्टिकोन अतिशय महत्वाचा आहे। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅट चिकट घेतोय प्रीतम बारी, क्या बात है। यावेळेला बस झाली दुनियादारी, पिक्चर सुरू आहे लय भारी आणि या सुपरहिट चित्रपटामध्ये कमाल करतो आहे प्रीतम बारी। आली रे आली, आता प्रीतम बारीची बारी आली। अतिशय उत्तम कराची कामगिरी तो मैदानात करतोय। शानदार असा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सुंदर अशी कामगिरी, षटकार, त्यानंतर विकेट आहे, त्यानंतर एकेरी धाव आणि त्यानंतर विकेट आहे। अफलातून कामगिरी करतोय तो प्रीतम बारी। स्वप्नीलचं स्वप्न भंगलंय, तो यावेळेला बॅक टू द पॅव्हलियन जातोय। खाते खोलू शकलेला नाहीये, भोपळा पडू शकलेला नाहीये। तर दुसऱ्या बाजूला रोहन एक वरती खेळतोय आणि प्रीतमचं या षटकाचं पृथक्करण किंवा त्याचे 2 षटकाचं पृथक्करण तुमच्यासाठी निश्चित असेल। 1.5 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 3 मोहरे गारद केले, 13 धावा खर्च केल्या आहेत। ऑन स्क्रीन यावेळेला प्रीतम बारीला आपण पाहू शकता आणि हा खेळाडू विदेशामध्ये जाऊन सुद्धा आलेला आहे। टेनिस विश्वाच्या एकूण जर बघितलं तर पटलावरचा एक अतिशय महत्वाचा प्यादा आहे। 13 चेंडूचा 42 धावाचं समीकरण आहे। अडचणीत आलाय साई एकताचा संघ। बिरबाडी 11 आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक फायटर धाकटी डाणू असा सुरू असलेला सामना। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो प्रीतम बारी। चांगलं षटक आहे, षटकार आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं कमबॅक या ठिकाणी केलं जातंय। आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलेला आहे। घ्यावी एखादी ताण, काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा उत्तुंग षटकार। आपलातून फटका येतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय। या चेंडूवरती 6 धावांची मोहर चिकटवली गेलेली आहे।
आणि चुकीला माफी नाहीये. इतका आकुटापदा चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीये, कारण बॅटमन बॅकफुटला सज्ज आहे हा फटका खेळण्याकरता. अशा रीतीनं एकूण षटक समाप्त झाले. 3-3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपल करते धाबा आहेत त्या 39 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आपण 12 चेंडू आणि 38 धावा असं समीकरण आहे. रितेश घरत जर यावेळेला बॅक टू द पॅव्हलियन गेलाय, पॅव्हलियनमध्ये परतलाय, तर नव्या हिरोची या ठिकाणी तलाश असेल साई एकता संघासाठी. इथे शोधला जातोय आणखीन एक नवीन हिरो. रोहन 7 वरती येतोय, 2 चेंडूंना सामोरं गेलाय. प्रीतम बारीच्या 2 षटकांचं पृथक्करण बघा. 2 षटक 19 धाबा आणि 3 मोहरे त्यानं घारात केलेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल आणि आता जयला पाचारण केलं गेलेलं आहे. बॅट आणि बॉल मधल्या जुगलबंदीत प्रत्येक जण आणतोय जणू युद्धाचा आव. चुरशीची लढत पाहण्याकरता उभा टाकलाय सारा गाव. उत्कंठा पोचली शिगेला. पाहूया या चापेवडी चषक 2022च्या रंगतदार आणि अद्भुत लढतीत कोण खाऊन जाणार भाव. कुठेही जाऊ नका, पाहत राहा चापेवाडी चषक 2022 आणि 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता. सामना रंगलाय. रितेश घरात जरी परतलाय तरी एका बाजूला रोहन यावेळेला जो षटकार टोटवला त्यावेळेला त्यानं सांगून टाकलंय की मी इथे फक्त विकेटवरती उभा राहण्याकरता आलेलो नाहीये, या मॅच मध्ये रंग भरण्याकरता आलेलो आहे. आणि रितेश सारखा मोहरा घरात झाल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास निश्चित दुणावला होता. आखूट टप्प्याचा चेंडू टाकला आणि चुकीला माफी नाहीये. जय पुन्हा एकदा सज्ज होतोय. या षटकातला पहिला चेंडू. चांगला फटका आहे. बघूया काय करते क्षेत्ररक्षक आहे तो बनलाय प्रेक्षक. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेनं. अतिशय सुंदर कामगिरी मैदानात करत असताना बॅट्समॅन. आणि आता या वेळेला बघितलं तर टीट फॉर टॅट अशा पद्धतीनं उत्तर दिलं जाते. सडेतून उत्तर दिलं जाते, चोख उत्तर दिलं जातंय. सामन्याला रंग भरलाय. इथे रोहनच्या बॅटमधनं षटकार आलाय. त्यानंतर जर बघितलं तर बॅट्समन दलनच्या बॅटमधनं षटकार आलेले. दालन हे व्यासपीठ मोठं आहे. हे दालन निश्चितच चापेवाडीचं देखील आपल्यासाठी मोठं आहे. या प्लॅटफॉर्मवरती हिरो बनण्याची संधी दालनला सुद्धा आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु चेंडू जातो का सीमारेषेकडे? नाही. दालन या वेळेला बॅक टू द पॅव्हलियन जातोय. यश मिळतंय जयला. आणि आता ही जी लढाई आहे इथे ऊन सावल्यांचा खेळ सुरू झालाय. कधी बॅट्समन या ठिकाणी दादागिरी करतोय तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज या ठिकाणी हार मानायला तयार नाहीये. खूप चांगली या ठिकाणी बॅटिंग आणि चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 19.20 आहे. तर धावपल का धाबा 45 5 गड्यांच्या मोबदला. निम्मा संघ घरात करण्यामध्ये यश मिळते ते हार्दिक पायटर डहाणू संघाला. दुसऱ्या बाजूला अजून चेंडू शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. निराशपणाने दालन या ठिकाणी आपल्या डगआउटच्या दिशेनं परतला आहे. नवीन फलंदाज ऋषी. यावेळेला चेंडू बघूया कशा पद्धतीने टाकला होता. थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर गेला होता आणि चेंडूवरती नजर नाही. चेंडूवरती तुमची नजर नव्हती. जो आपण शॉट खेळण्याचा प्रयत्न केला तर पहिल्यांदाच बॅकफुटला होतात, ऑफ स्टंपच्या बाहेर सफल झाला होतात. आणि चेंडूवरती नजर नसेल तर तुम्ही टायमिंग करू शकणार नाही. मिस टाइम स्ट्रोक झाला. आणि त्यानंतर प्रीतम बारी यावेळेला मात्र थोडं कोचिंग करतो. यावेळेला आपण जर बघितलं तर प्रीतमची बारी आहे. यापूर्वी क्रिकेट घरात आपल्या पार्टनरला त्या ठिकाणी कोचिंग करत होता. ह्या सगळ्या गोष्टी असतात. कानमंत्र आता क्रिकेटच्या परिभाषेत सांगण्यात आलं तो कानमंत्र दिला गेलेला आहे. एक चांगला मॅच आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रंग भरलेला आहे. 10 चेंडू 32 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू आहे. सुंदर सुरेख गोलंदाजी. टप्पापर्यंत उसळी घेतोय. खांद्यांचा वापर केला गेलाय आणि मला वाटतं हाच कानमंत्र दिला गेला होता. समोरच्या बॅट्समनची ताकद काय, समोरच्या बॅट्समनची कमजोरी काय हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. और एक बार फिर देखिए मैदान के अंदर एक जबरदस्त मुकाबला बिल्कुल चल रहा है. शानदार माहौल यहाँ बना हुआ है. 9 गेंदों का खेल जैसे 31 रनों की जरूरत है. ये मुकाबला अगर आपको बनाना है तो रोहन को एक बड़ी पारी खेलने की जरूरत है. छोटी लेकिन इम्पैक्टफुल पारी बहुत इंपॉर्टेंट है. अगर ये विकेट कीपर खड़े रहे तो मैच बना सकते हैं. इतनी ताकत तो इनके पास है. उच्च कद के जय गेंदबाजी करने के लिए तैयार. 9 गेंदे 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. ओहो, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे. बल्ले का अंदरूनी किनारा और इस वक्त विकेट कीपर का सहारा. बल्लेबाज रोहन का एक तरफ रोहन है, एक तरफ ऋषि है. तो बल्लेबाज ऋषि अपनी टीम के लिए ज्यादा खुशी नहीं दे पाए. निराश मन के साथ वापस आते हुए, क्योंकि ज्यादा सफल हुए थे. इतना सफल होने के बाद आप लॉन्ग ऑफ की तरफ आ सकते थे, आप एक्स्ट्रा कवर की तरफ आ सकते थे. लेकिन सबके बस की बात नहीं है. जब सफल हो जाते हैं तो इंटेन वही होता है. मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, एक बार फिर ज्यादा से ज्यादा लॉन्ग ऑन. यहां से सीधा खेलते तो बिल्कुल फायदा हो सकता था, लेकिन इस बात को नहीं समझ पाए.
8 गेंदों का खेल से 31 रनों की जरूरत है। ऑन स्क्रीन प्रीतम भारी को आप देख रहे हैं। अब देखिए कोच बदला है, कोच बदला है। इससे पहले प्रीतम भारी थे, अब एक बार फिर करण है। करण अपने पार्टनर को समझा रहे हैं। ये भी पिक्चर एक बार फिर देखे हमारे साहिल, इनको आपको पकड़ना है। अपनी जगह पर जाते हुए करण, नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं विक्रांत। 8 गेंदों का खेल से 31 रनों की जरूरत है। अभी ये 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण है और यहां से बताएगी कि ये मैच किस तरफ रुख करने वाला है, ऊंट किस करवट पर एक बार फिर बैठने वाला है, ये बताने वाली 2 गेंदें हैं। आखिरी 2 गेंदें शेष, दोनों के लिए होगी विशेष। चापेवाड़ी चषक 2022 यहाँ एक बार फिर बड़ा मंच है। बड़े मंच पर बड़े सरपंच की जरूरत है। नहीं 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 नहीं, टिप ऑफ स्टंप के बाहर है। गेंद को ऑनसर की तरफ खेलने की कोशिश और गेंद को रीड नहीं किया। गेंद को रीड करके एक बार फिर आपको बल्लेबाजी करने की जरूरत है। अपना शॉट खेलने का प्रयास किया गया। अच्छी गेंदबाजी ऊंचे कद के गेंदबाज जय द्वारा। एक बार फिर देखिए नपी तुली गेंदबाजी कर रहे हैं। इसके बाद में उमरोली युवा और यूनिटी शिरगांव के बीच मुकाबला है। टॉस उमरोली ने जीता, पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज 7 गेंदें 31 रनों की जरूरत। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा, एक ही शॉट खेलते जा रहे हैं और सामने बल्लेबाज देखिए रोहन हताश निराश। करे तो क्या करे, अगर आप बड़े शॉट नहीं खेल पा रहे तो सामने बल्लेबाज आपके पास है, इनको मौका देने की जरूरत। लेकिन इस बात को नहीं समझ पाए, बीच में कम्युनिकेशन भी नहीं हुआ जो गेंदबाजों के बीच हुआ था। आपके पास 6 गेंदें 31 रनों की जरूरत है। क्या इस टूर्नामेंट में वो 6 छक्के या एक बार फिर 5 छक्के 1 चौका, कुछ ना कुछ तो आना चाहिए, तब जाकर मजा आएगा। नहीं तो ये खेल एक बार फिर बहुत मुश्किल हो जाएगा बल्लेबाजों के लिए। एसपी यानी कि इस वक्त साई एकता बीरवाड़ी की टीम मैदान के अंदर है। 77 रनों का लक्ष्य है। हार्दिक फाइटर्स डानू ने शिकंजा कस लिया है और करण के पास इतिहास रचने का मौका, इतिहास रचने का मौका है। 6 गेंदें 31 रनों की जरूरत है। अगर यहां से वो बड़े शॉट खेलते हैं लेकिन स्कोरबोर्ड को चलाते रहे, छक्के लगाते रहते, छक्के लगाते रहते, तब जाकर सामने से गलती भी होती है। लेकिन अगर 1-2 गेंदें, कम से कम 1 गेंद भी बहुत अच्छी आएगी ना, तो एक बार फिर काम हो गया तमाम बल्लेबाजों का। तो लगातार निरंतरता के साथ आपको बड़े शॉट खेलने हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन। एक बार फिर गेंदबाज का सामने बल्लेबाज करण है। क्या बात है करण, एक बार फिर बल्ले के बीचों बीच खेलते हुए गेंद बॉलिंग के बाद 6 रनों के लिए जाते भी। हार्दिक गोलंदाज आहे आणि त्याचं हार्दिक अभिनंदन रोहन करतोय। इथे बघितलं पहिल्या चेंडूवरती तुटून जय पाटील यांच्याकडून या ठिकाणी करणसाठी पारितोषिक येतंय। हा सामना जर जिंकला, रोहनसाठीच आहे हे, रोहनसाठी पारितोषिक आहे। हा सामना जर रोहनने जिंकून दिला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। पहिल्या चेंडूवरती जे व्हायला होतं सामन्याकरता, उत्कंठ शिगेला पोहोचण्याकरता, ते झालेलं आहे। बस झाली दुनियादारी। मैदानात पिक्चर सुरू आहे या ठिकाणी, लय भारी धडधड वाढली हृदयांतरी। चापेवाडी चषक 2022 मध्ये कोण पडणार आहे कोणावर भारी। इथे 5 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा सामना रंगलाय। यावेळेला पण चेंडू तड़कावला, क्या बात है। ओहो, भीड़ में लगे तो एक बार फिर उसको धक्का कहते हैं। हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं। बाजी में लाए पलटवार उसे हुकुम क्या कहते हैं। अतिशय सुंदर, अतिशय दर्जेदार, अतिशय दमदार यावेळेला रोहनच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार। आणखीन एक खोलवर टाकलेला चेंडू होता, थोडासा बॅकफुटला गेलाय, ऑन साइडला चेंडू तडकवलाय, मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय आणि आणखीन एक षटकार। 2 इन अ रो, मॅग्निफिसंट बॅटिंग। 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे, 19 धावांची आवश्यकता आहे। चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या मुसाफिर बन जाऊंगा। चलते रहना है। अगर चलते चलते एक बार फिर आप अपने मंजिल की तरफ भी जा सकते हैं। दबाव फिलहाल देखिए गेंदबाज के ऊपर। अब कोच बदला है, कोच बदला है। पहले बारी को देखा, उसके बाद में करण को देखा, अब जय आए हैं कोचिंग करने के लिए। लेकिन क्या इसका फायदा होगा? दबाव हार्दिक के ऊपर है। हार्दिक अभिनंदन, हार्दिकचं अभिनंदन 2दा झालंय। 2दा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय। प्रचंड दबाव यावेळेला हार्दिक वरती असणार, यात काही शंका नाही। 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता। अतिशय सुंदर असा प्रकारचा खेळ मैदानामध्ये। कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है। भगवान सिर्फ लकीर देता है, रंग हमें भरना पड़ता है। भगवान सिर्फ लकीर देता है, रंग हमें भरना पड़ता है। रंग भरते हुए मैदान के अंदर एक बार फिर बल्लेबाज रोहन। सबसे अच्छी बात है शोल्डर डाउन नहीं है।
अब फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी फ्लाइंग स्टेप पर है, गली पर है, पॉइंट पर है, कवर पर है, और बल्लेबाज शॉट कहाँ खेल रहे हैं? यहाँ जो खिलाड़ी है उनके पास कोई मौका नहीं, आउट ऑफ द फार खेल रहे हैं। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है। हमारी सांसें गले में अटकी हुई हैं। 4 गेंदों का खेल से 19 रनों की जरूरत है। मैग्निफिसेंट बैटिंग, बेखौफ होकर बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज रोहन, 20 पर बल्लेबाजी करते हुए। और अच्छी गेंद, एक बार सही होना था। वाइड यॉर्कर, कारगर, जय की कोचिंग काम आई है। इससे पहले बाहरी, उसके बाद में करण, इसके बाद में अगर देखे तो जय, परंतु लय भारी हार्दिक. कारण 2 वेळा तुमचं या ठिकाणी अभिनंदन झालं होतं. त्यानंतर या ठिकाणी आमदार चषकाचे शिल्पकार अल्पेश भोईर दाखल होत आहेत. 22 तारखेला बॅट आणि बॉल बद्दल द्वंद्व पाहणार आहोत. कृष्णा सातपुते शेवटच्या दिवशी येणार आहे. डे नाईट आपण शेवटचा दिवस बघणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज करता इथे एक ब्रँडेड अशा प्रकारची मोटरसायकल असणार आहे. बरंच काय असणार आहे. परंतु इथे 3 चेंडूंनी आता समीकरणाचा विचार केला तर समीकरण बदलले. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, 3 चेंडूवरती जर बघितलं तर 3 चेंडूवरती आता समीकरणाचा विचार केला 19 धावांची आवश्यकता. 1 चेंडू निर्धाव, 1 चेंडूवरती धाव आली नाहीये आणि त्यानंतर प्रेशर जे आहे, मोमेंटम जो आहे तो पुन्हा एकदा गोलंदाजाकडे जातोय. 58 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. अभी भी देखिए कुछ भी हो सकता है इस मुकाबले में. गेंदबाजी करने के लिए हार्दिक, राउंड विकेट, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा और इस वक्त बल्लेबाज नहीं समझ पाए हैं. शानदार गेंद, बहुत अच्छी गेंद थी. बल्लेबाज थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाके ऑन साइड पर खेलने का प्रयास कर रहे थे. 2 गेंदों का खेल से 19 रनों की जरूरत. तो इसका मतलब है कि अब जीत की दहलीज पर है हार्दिक फाइटर डहाणू की टीम. रोहन ने 20 रन बनाए थे 7 गेंदों का सामना करते हुए. ये 2 छक्के देखिए खूबसूरती के साथ इन्होंने खेले थे. और एक बार फिर ये कमाल का स्ट्रोक है, बहुत अच्छा स्ट्रोक है. बल्ले के बीचों बीच खेलते हुए टाइमिंग बढ़िया है और गेंद चलेगी बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए. 1 गेंद और 13 रनों की जरूरत है. 1 गेंद में हमने 10 भी देखे, लेकिन 1 गेंद में अब 13 रन बनाए हैं. यह अच्छा स्ट्रोक था. रोहन 26 पर खेल रहे हैं 8 गेंदों का सामना करते हुए. लेकिन वो विक्रांत ने 2 गेंदे बिंदी गेंदे खेली थी. अगर वो बिंदी गेंदे ना खेलते तो बहुत इंटरेस्टिंग मैच हो सकता था. इस बार भी बढ़िया शॉट है, स्क्वायर लेग की तरफ गेंद जा रही है. 1 बाउंस ओवर द रोप पर. ये मुकाबला हार्दिक फाइटर डहाणू टीम ने जीत लिया है. साई एकता बिरबाड़ी का सब एक बार सफर जो है वो समाप्त होता बा. लेकिन मैच अच्छा हुआ. यानंतर होणारा सामना युनिटी शिरगाव आणि उमरोली युवा या 2 संघादरम्यान. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराकडे जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पाहूया कोणाला मिळालाय आणि ज्या पद्धतीनं ज्या मॅच मध्ये चांगली कामगिरी आपण पाहतो आहे. 14 चेंडूमध्ये 41 धावा. 14ला उलट केलं तर काय होईल?